शास्त्र बारीक शास्त्र असं आहे, शास्त्र जर पाडलं तर केसापेक्षा बारीक आहे आणि नाही पडलं तर मुसळापेक्षा जाड आहे. तो ब्राह्मण तो सात्विक पाहिजे, तो वैष्णव पाहिजे. आणि त्या ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला की त्याने दिवसातून 3 वेळा संध्या केली. 3 वेळा संध्या केली. संध्या महत्वाची. वारकरी संप्रदायात संध्या सांगितली की नाही? वारकरी संप्रदायामध्ये ज्याने दीक्षा घेतली संप्रदायाची की त्याने दीक्षा घेतल्यावर त्याने गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, माळ घातली पाहिजे, त्याने कपाळाला गंध लावला पाहिजे आणि त्याने नित्यक्रमाने हरिपाठ म्हटला तर तो वैष्णव, तो वारकरी. अन्यथा वारकरी नाही, वैष्णव नाही, काही संबंध नाही. माळ घातली निस्ता कुठे फिरतोय, हरिपाठ म्हणत नाही, गण लावत नाही, तो अजिबात तो माळकरी झाला जाईल, पण तो वैष्णव वारकरी म्हटला जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज ब्राह्मण त्या ठिकाणी ब्राह्मण कसा पाहिजे? सात्विक पाहिजे, 3 वेळा संध्या केली पाहिजे, वैष्णव पाहिजे. अशा ब्राह्मणाच्या घरामध्ये 100 वेळेस जन्म घेतला की त्याला पुण्य संपादन होते आणि त्याला ब्रह्मपद प्राप्त होते, तो ब्रह्मदेव होतो. म्हणजे ब्रह्मदेव होण्याकरता पुण्य सांगितलं, इंद्र होण्याकरता पुण्य सांगितलं, स्वर्गात राहण्याकरता पुण्य सांगितलं. लक्षात ठेवा, ब्रह्मदेव व्हायचाय पुण्य, स्वर्गात राहायचाय पुण्य, इंद्र व्हायचाय पुण्य. महाराज या सगळ्या गोष्टी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त करायच्या तर पुण्यानेच प्राप्त कराव्या लागतात. नाही, भगवंताचं नाव मुखात येण्याकरता सुद्धा पुण्यच लागते. मी सांगतो त्यातला भाग नाही. नाथराजांच्या हरिपाठामध्ये प्रमाण आलं, अनंत जन्मीचे सुकृत अनंत जन्मीचे सुकृत अनंत ज्याचे मुखी हरी पैठा होय याच्याकरता अनंत जन्माचं सुकृत, अनंत जन्माचं पुण्य जीवनामध्ये संपादन केल्याशिवाय भगवंताचं नाव मुखात येत नाही. भगवंताचं नाव मुखात येण्याकरता हे पुण्य लागेल. पुण्य संपादन केल्याशिवाय बघा, उदाहरण सांगायचं तर महर्षी वाल्मिकाचं मला उदाहरण सांगा. महर्षी वाल्मिकाचा विचार केला, वाट माऱ्या कोळीकू नामस्मरे तो वाल्मिकू नामे उद्धरे तिन्ही लोकू आपणा सहित निवाला किंवा भक्ती सुखे निवाला. 2 प्रमाण 2 पाठ आहे. भक्ती सुखे निवाला. महाराज दुसऱ्या अर्थाने नाम वाट माऱ्या कोळीकू काय धंदा होता वाल्मिक महाराजांचा? वाट मारायचा धंदा. वाट माऱ्या कोळी, त्यांनी त्या ठिकाणी वाट स्वरूप त्या वाटेवर उभं राहायचं आणि त्या वाटेवर कोणी वाट सोडलेला की त्याच्यावर कुळार उभं राहायची आणि त्याच्याकडे काही संपत्ती असेल त्याला लुटायचं आणि आपलं उदरभरण करायचं. असं काम महर्षी वाल्मिकांनी आधी वाढल्या.
वल्ल्याचं काम तेच होतं, तेच काम. मग काही लोकांचं म्हणणं पडलं, महाराज अहो त्याने एवढं पाप केलं की त्याने एक माणूस मारायचा, मोहरीसारखा खडा उचलायचा, रातना टाकायचा, असे त्याने 12 राजनं भरले. 12 राजनं भरले. आता 12 राजनं भरण्याकरता तो इतका रिकामा होता का? मोर एवढा खडा जमा करायले आणि त्या राजनात भरायले. बरोबर अजून तुला सांगितलं सांगणाऱ्यानं बी काय सांगितलं पाहिजे, सांगणाऱ्यानं किती सांगितलं पाहिजे, काय नियम असतो की नाही. एक जण बहादर म्हणे महाराज त्याने एवढे राजनं भरले, राजून थोडा होता म्हणे 12 हातीची 5 निवडा राजून होता. आता 12 हातीची 5 कोण पाहिजे का? तुम्ही कमीत कमी 2 बैलाची 5 तर पाहिजे असेल ना पुरा महाराज. तुमच्या काळात लहानपणी, आमच्या काळात नाही, पण ऐक नाही, तुमच्या काळामध्ये पहिले 5 फिरायची बैलाची, आता 5 फिरत नाही. आता थ्रेशर निघालं, हायरेस्टर निघालं, आता 5 लायची गरज. तर पहिलं फळं असायचं पेशल, आणि त्याकडे ते 5 फिरायची, 2 बैलाची 4 बैलाची 5 फिरायची. ते केवढी मोठी 5 असायची, आणि एवढी मोठी 12 हातीची 5 म्हणजे केवढी असेल ते त्याच्या बापा तरी पाहिली का? आपल्याला तर सांगितलं ऐकलं पाहिजे किती. अहो मी एका मोठ्याच्या मागून ऐकलं आणि माणसाने मोठ्याचं ऐकलं पाहिजे. हो, श्रवण केलं पाहिजे. श्रवणात फार महत्व आहे महाराज. श्रवण कीर्तन आपल्या 9 विधा भक्तीपैकी श्रवण कीर्तन भक्ती फार महत्वाची आहे. श्रवण भक्ती फार महत्वाची आहे. श्रवण केलं पाहिजे, मोठ्याचं ऐकलं पाहिजे. मी एका मोठ्याच्या वक्त्याचं बघून ऐकलं की त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये ब्राह्मण हा शालिग्रामावर प्रेम करायचा. प्रेम म्हणजे अतिशय जीवापेक्षा त्याला जपायचा. शालिग्राम म्हणजे साक्षात देव, शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णू. त्या शालिग्रामाला जर गंडिकेमधून आणलं आणि डायरेक्ट पूजेला ठेवलं की त्याची उद्यापन नाही केलं तरी चालते, असा ओरिजिनल शालिग्राम. त्या शालिग्रामाची फार उद्यापन करायची, मला पूजा करायची. तर मग आपण आंघोळ केली की त्याला आंघोळ करायची, आपण गण लावला की त्याला गंध लावायचा, आपण नाश्ता केला की त्याला नाश्ता दाखवायचा, खाऊ नका दाखवायचा, आपण जेवायला बसले त्याला नैवेद्य दाखवायचा, आपण झोपले त्याला झोपायचं. म्हणजे आपले जशी त्या ठिकाणी क्रिया आहे तशी त्याला क्रिया करायची. असं ब्राह्मण त्या शालिग्रामाला करायचं. आणि ते गावाला गेले, कुठे बाहेर गेले की मग तो तेव्हा पळशी असायची, पळशी नसली तर आपल्या धोत्राच्या सोग्यामध्ये त्याला पोचून ठेवायचं आणि तो शालिग्राम सोबत वागवायचा, असा नियम. त्या ठिकाणी वारकरी पळशीमध्ये देव वागवतो की नाही, त्या शालिग्रामावर विशेष ब्राह्मणाचं प्रेम असायचं. आणि जीवापेक्षा आपल्या जीवापेक्षा जपत जास्त करायचं. आणि मग वाल्याने त्यांना जर पकडलं, वाट माऱ्या कोणी जर ब्राह्मण त्या वाटेने गेला तर ब्राह्मणा त्याने कुराळ उगारायची. म्हणजे सांगायचं काळ, तुझी मौल्यवान वस्तू काळ काय असेल तर त्याकडे मौल्यवान वस्तू ते देवाला जपून ठेवायचे. मग याला काय वाटायचं, हे काहीतरी मौल्यवान वस्तू आहे, त्याला मारायचं आणि तो शालिग्राम विसकायचा आणि तो शालिग्राम राजनामध्ये टाकायचा. असे 12 राजने ते बामणायचे भरले. तुमचे आमचे सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल एवढं मोठं त्या जीवनामध्ये पाप झालं, एवढं मोठं पाप झालं आणि ते इंद्राला त्याचा त्रास होऊ लागला ना पापामुळे. आणि महाराज कोण पुण्य कोणा गाठी कोणाच कोणतं पुण्य होतं, कोणत्या जन्माचं होतं, आणि त्या पुण्याने संतांची भेट झाली. नारदाची भेट झाल्यावर नारदाला पाहिलं आणि नारदाला कुऱ्हाड उगारली. चलो निकालो माल. माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे फक्त विना आणि या चिपड्या, याच्या व्यक्त काही म्हणजे काळमध्ये म्हणे. हे जर तुला देऊन टाकलं मी करू काय म्हणे. मग नारदाने त्याला सांगितलं, बाबा एक प्रश्न विचारतो म्हणे, तू एवढं पाप करतोय म्हणे, या पापाचे वाटेकरी कोण आहे? म्हणजे आहे ना, माझी आई आहे, माझे वडील आहे, माझे मुलं आहे, माझी धर्मपत्नी आहे. आणि विचारू नये त्यांना. म्हणजे वा, ते मी घरी विचारायला जाऊ आणि तुझे कळून जाय म्हणे. अरे बाबा मी जाणार नाही, मला तू कुठे बांधून ठेव, घट्ट बांधून पुढे जाणार. मला घट्ट बांधून ठेवलं आणि महर्षीबाई घरी गेले आणि आई वडिलांना विचारलं. आई वडिलांनी सांगितलं, बाबा आम्ही लहानचं मोठं करण्याचं करतो, तू आमचं होतं आम्ही केलं, तू खूप संपत्ती आणतोय, आम्हाला कसं जीव घालतोय आम्हाला त्याचं माहिती नाही, आम्ही तुझ्या पापाची वाटे काही नाही. आई वडिलांना नाही सांगितलं. मुलांनी सांगितलं, तुमचं कर्तव्य आम्हाला लहानचं मोठं करणं आणि म्हातारपणे आम्ही तुम्हाला सांभाळून ते कर्तव्य आमचं आहे, आम्ही तुमच्या पापाची वाटेकरी नाही. धर्मपदला विचारलं, त्या अर्धांगिनी होती आणि अर्धांगीला विचारलं की बाबा तू माझ्या पापाची वाटेकरी आहे का? ते एक शब्द सुद्धा बोलली नाही. बोलत नाही म्हणे, एक शब्द तर बोल, हाव किंवा नाही थोडंच सांग. ती बोलत नव्हती पण हुशार होती, मला चतुर होती, फार चतुर असतं की म्हणजे तुम्हाला कळत नाही. असू द्या, मला फार चतुर होती ती.
नाही कळलं यांना. काय केलं? महाराज ती फार चतुर होती आणि मग तिने काय केलं, घरामध्ये गेली, तिने सोंग केलं विंचू चावण्याचं सोंग केलं. मोठ्याने रडू मारू लागली. महर्षी वाल्मिक गेले. काय झालं विचारलं. म्हणे मला विंचू चावला, म्हणे फार वेदना होत्या, म्हणे मग काय करू. म्हणे या वेदनेच्या अर्ध्या वेदना तुम्ही घेऊन टाका. म्हणजे कशा घेता येतील. म्हणजे मग तुमचं पाप कसा घेता येईल. मोकळी झाली, बाजूला होऊन गेली. आणि मला पश्चाताप झाला आणि पश्चाताप करत महर्षी वाल्मिक नारदाकडे गेले. नारदाला म्हटलं, महाराज काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा समजून करा समाधान चित्त माझे. नारदाला विचारलं, माझ्या जीवनाचं चित्ताचं समाधान करा. असं जेव्हा विचारून नारदाने सांगितलं, बाबा तुझ्या जीवनामध्ये तू फार मोठं पाप केला आहे आणि पाप नाहीसं करण्याकरता तुझ्या जीवनामध्ये एकच साधन आहे, ती नाम साधना. ती नाम साधना जीवनामध्ये प्राप्त करून घे, कारण ती नाम साधना फार श्रेष्ठ आहे. नाम साधना नाम संकीर्तन साधन परिसोपे पापे एका जन्माचे जन्मांतरीचे किती पाप असू द्या. मला उदाहरण सांगतो. 4 ट्रॅक्टर गवत आणलं, पण 4 ट्रॅक्टर गवत जमा करण्याकरता एका दिवस जमा होईल का हो. अहो 4 ट्रॅक्टर गवत जमा करण्याकरता पाऊस पडू द्यावा लागेल. पाऊस पडल्यावर काही कालावधी जाऊ लागेल, ते गवत वाढेल. काही कालावधी गेल्यावर ते गवत वाढेल. कापून त्या पेढ्या बांधाव्या लागतील. 3-4 महिन्याचा कालावधी त्या पेढ्या जमा कराव्या लागतील. एका ठिकाणी जमा करून त्या ट्रॅक्टरमध्ये भरून एका ठिकाणी त्याची गरी मारावी लागेल. आणि ती गरी मारली, फार मोठी 4 ट्रॅक्टराची गरी मारली आणि ती गरी चिटवण्याकरता कमीत कमी 25 आकड्या पेढ्या लागतील. किती लागतील. एकच काडी करता एकाच काडीची, फक्त एका काडीची करायचं. तसं किती मोठं पाप असू द्या, नाम संकीर्तन साधन परिसोपे जडतील पापले जन्मांतरीची. पण ते पाप जडण्याकरता सुद्धा भगवंताचं नाव मुखात येण्याकरता. त्याला विचारलं, नारदाने सांगितलं, बाबा तू नामस्मरण कर. मग नामस्मरण कोणाचं करायचं. म्हणजे राम म्हण. म्हणजे मला म्हणता नाही येत, म्हणजे मारा म्हणता येते पण राम नाही म्हणता येत. मला मारा म्हणता येते पण राम म्हणता येत नाही. बघा महाराज काय विशेष गुण आहे महाराज. दोघं शब्दांचा विचार केला. मी दोघे बोट उलटे माझे सीधे आहे आणि दोन उलटे. दोघं शब्दांचा विचार केला तर राम आणि मारा हा शब्द दोघं सारखे, फक्त उलटे आहे. राम शब्दामध्ये रा आहे आणि मारा शब्दामध्ये रा आहे. राम शब्दामध्ये म आहे आणि मारा शब्दामध्ये म आहे, फक्त उलटे आहे. दोघांचा उलट गणित आहे. दोघं विचार करा. राम म्हणण्याकरता पुण्य लागते आहे, पण पाप म्हणण्याकरता मारा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही आहे. पण राम आणि मारा हा शब्द दोघं सारखे आहे, सेम आहे, काहीच फरक नाही, फक्त उलटे आहे. उलटे शब्द आहे, शब्द सारखे आहे, फक्त उलटे आहे. पण उलटे जरी असले पण राम शब्द म्हणण्याकरता पुण्य लागते आहे आणि मारा शब्द म्हणण्याकरता पुण्य लागत नाही आहे. एक पुढचं तुम्ही उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये आम्ही सहज बसलो होतो. सहज बसता उदाहरण की राम शब्द म्हणताना माणसाचा रा म्हटलं की आत होते आणि म म्हटलं की तोंड मिटते. रा म्हटलं की पाप बाहेर निघते आणि म म्हटलं की तोंड मिटलं की पाप आत येत नाही. आणि महाराज बघा, मारा म्हटलं मारा, मा म्हटलं की मग तोंड बंद होते आणि रा म्हटलं की तोंड उघड होते. म्हणजे आधीच पाप निघून पुन्हा पाप तोंडामध्ये जाते. त्या ठिकाणी मारा शब्द जरी पवित्र, त्या ठिकाणी अपवित्र आहे. राम दोघे शब्द सारखे आहे, पण सारखे जरी असले पण राम म्हणण्याकरता पुण्य लागते, मारा म्हणण्याकरता पुण्य लागत नाही आहे. म्हणून अनंत जन्माचे सुकृत पदरी याचे मुखी हरी. आणि महाराज काय सांगावं. मारा 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 उलट नाम म्हटलं आणि उलट नाम म्हणता 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 एके दिवशी राम शब्द झाला आणि राम शब्द म्हणता 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 एवढं पुण्य झालं, एवढं पुण्य झालं की त्या पुण्याने त्या ठिकाणी महाराज बोलीला वाल्मिक की त्या ठिकाणी महाराज महर्षी वाल्मिक वाल्याचा महर्षी वाल्मिक
लागले आणि त्या महर्षी वाल्मिकाने महाराज जसं लिहून ठेवलं तसं रामाला वागावं लागलं. बघा महाराज, कोणी याची कीर्ती वाढली कर केले रामायण रामाधी. राम जन्माला येण्याच्या आधी 10,000 वर्षाआधी जन्माला येण्याच्या आधी रामायण लिहून ठेवलं. महाराज काय पुण्य संपादन केलं. पुण्य संपादन करण्याकरता भगवंताचं नाव मुखामध्ये, तर भगवंताचं नाव मुखात येण्याकरता सुद्धा पुण्य लागते. अन्यथा भगवंताचं नाव पुण्याशिवाय भगवंताचं नाव मुखामध्ये येत नाही. तसं संतांची जीवनामध्ये सेवा करायची आहे तर त्या संतांच्या सेवेकरता जीवनामध्ये पुण्य लागेल. पूर्ण पुण्य त्यांचा होईल सेवक. कोणत्या पुण्याने मी संतांचा सेवक होईल बाबा? ते संत एक तर मिळत नाही. बहु अवघड आहे. किती बहु अवघड असे संत भेटी. संतांची भेट फार अवघड आहे, दुर्मिळ आहे. चंद्रामृत सुख सेवेल असतात रवी धरवेल बाळा सागर तरवेल तरी त्या साधूची भेटी न होई का. संतांची भेट सहज होते का हो? ज्ञानोबाला संतांची भेट सहज होत नाही. मला तुमच्या जीवनामध्ये भेट झाली ना, मग संतांची भेट माझ्या जीवनामध्ये झाली खरं आहे. पण पूर्वजन्मे सुकृते थोर केली, पूर्वजन्मे सुकृत थोर केली, फळाची आले परमानंद ज्ञानोबा म्हणतात बाबा माझ्या जीवनामध्ये मला संत भेटले खरं आहे, पण संत भेटण्याकरता पूर्वजन्मे सुकृते थोर केली. ते मज आजी फळाची आली परमानंदू आजी मानसी भेटी आली या संतांची भेटी होण्याकरता सुद्धा पुण्य लागते. आणि त्या संतांची सेवा जीवनामध्ये करायची आहे तर कोणत्या पुण्याने संत मला जीवनामध्ये त्या संतांची कोणत्या पुण्य सेवा करता येईल महाराज ते पुण्य सांगतो. त्याच्या आधी भजन करा. माझ्या जीवनामध्ये मला संतांची सेवा करायची आहे आणि संतांच्या सेवेकरता मला पुण्य तर ते पुण्य महाराज नाथ राजांनी एकनाथी भागवतामध्ये सांगितलं. एकनाथी भागवताचा अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 29 आणि 29 क्रमांकाच्या श्लोकाने पूर्वी आली. महाराज मला संतांची सेवा जीवनामध्ये करायची असेल तर ते सेवेकरता कोणतं पुण्य संपादन करावं लागेल? नाथ निष्कामता निजदृष्टी पुण्य होय कोट्यानुकोटी. महाराज कोणतं सांगितलं पुण्य? निष्कामता निजदृष्टी आणि पुण्य होय कोट्यानुकोटी. ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमाने हा कार्यक्रम होणारा अमोल चंद्रकांत बोरोले, नितेश मोहन मनोहर बोरोले आणि वैभव सूर्यकांत बोरोले यांच्या माध्यमाने ही सेवा त्या ठिकाणी होणारी आहे. आणि महाराज
त्यांच्या पूर्वजांनी ही सेवा सुरू केलेली होती आणि मला हे टिकवून ठेवण्याचं कार्य त्यांनी हातामध्ये घेतलाय. कार्यपद्धतीने आनंदाने ही सेवा करतायत. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा पुण्य संपन्न असावं आणि त्या पुण्याने पुन्हा यांच्यातून संतांची सेवा घडावी असा भगवंताकडे प्रार्थना करतो. दादा सर्वांना सूचना देतो. दर अधिक मासामध्ये जे इथं आपण महाक्षेत्र पंढरपूरला ज्यावेळेसपासून मठ घेतला आहे तेव्हापासून वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू बाबांनी एक परंपरा सुरू केली की अधिक मासामध्ये महाक्षेत्रावर एक उत्सव करावा अशी संकल्पना बाबांनी केली होती. आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून दर अधिक मासामध्ये आमचे विश्वस्त महाक्षेत्र पंढरपूरला सप्ताह करत असतात. तर यावर्षी सुद्धा फार मोठा सप्ताह आहे. भाविकांनी त्या सप्ताहामध्ये येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तारीख आहे 17 मे ते 28 मे 12 दिवस सप्ताह आहे आणि 12 दिवस सप्ताहाचा आनंद घ्यावा. आणि त्या ठिकाणी महाराज सिद्ध लोकांचे कीर्तन आहे. मी नेहमी सांगतो प्रसिद्धाचं कीर्तन ऐकण्यापेक्षा माझा सिद्धाचं कीर्तन ऐकावं. प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध झाला पाहिजे म्हणून फार मोठा उत्सव आहे. आणि त्या उत्सवामध्ये 12 दिवस उत्सव. त्या उत्सवामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त वाङ्मय असेल तर ते नाथ महाराजांचा आणि अशा नाथ महाराजांच्या वाङ्मयापैकी एक वाङ्मय आहे नाथ महाराजांचा गाथा. तर जगद्गुरु तुकोबांचा गाथा आहे ना तर नाथ महाराजांचा गाथा आहे. अशा नाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण आहे 12 दिवसाचं. गाथ्याची किंमत आहे 250 रुपये. तिथे राहण्याची किंमत आहे 250 500 रुपये भरायची आणि 12 दिवस राहून त्या सप्ताहाचा आनंद घ्यायचा. म्हणजे प्रत्येकाला गाथा सुद्धा दिला जाईल. आणि ज्याला गाथाला बसायचं नाही प्राणाला बसायचं नाही त्याचं मठात राहायचं आहे का 250 रुपये पावती आहे. असा फार मोठा उत्सव आहे. त्या उत्सवाला सर्वांनी या. 16 तारखेला घरून निघा. 16 तारखेला तुम्हाला इथून डायरेक्ट बस आहे पंढरपूर मुक्ताईनगर पंढरपूर. सकाळी 7 वाजता आपल्या भुसावळ स्टँडवर असते. डायरेक्ट पंढरपूरला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचते. 8ला असते का ते 8 वाजता असते. तर ते बरोबर 8 वाजता मला ते पंढरपूरला 8 साडेआठला ते पंढरपूरला पोहोचते. आपल्या मठापाशी गाडी थांबली आहे आणि महाराज त्या गाडीने या. नाही जमलं रेल्वे सुद्धा आहे. तर रोज सकाळी 5 वाजता केके असतो. हा 5 वाजता असतो. इंग्लंडचा टाईम कोणत्या घरात 5 वाजता केके एक्सप्रेस असतो. तो 9:30 पावणे 10ला कुर्डवाडी स्टेशनवर सोडतो. आणि तिथून पुन्हा मध्येच पंढरपूर आहे. तिथे रात्री 2 वाजता पंढरपूरला सोडते. आणि तिथून मग 1 तासापर्यंत पायी इथे 1 तास लागेल. रिक्षाने गेलं तर 15 मिनिटं लागतील मठामध्ये जाण्याकरता. असा प्रवास आहे. जशा पद्धतीने तुम्हाला यायच्या त्या पद्धतीने या आणि कार्यक्रमात शोभा वाढवा सर्वांनी विनंती करतो. फार मोठा उत्सव आहे. तो कार्यक्रम आटोपला की मग लगेच 6 जून ते 13 जून आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पटांगणामध्ये आपल्या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथरावजी फडसे साहेबांनी बाबांच्या जागेकरता एक 5 गुंठे जागा आपण उपलब्ध करून दिली. आणि त्या जागेमध्ये भाविकांच्या माध्यमाने आपण त्या ठिकाणी मठ बांधला. त्या मठाची वास्तू शांती म्हणून आम्ही त्या ठिकाणी 8 दिवस सप्ताह ठेवला आहे. त्या सप्ताहात कोणतीच फी नाही. फक्त त्याला पारायणाला बसायचं असेल तर 120 रुपये गाथ्याची किंमत आहे. त्या ठिकाणी निडोबऱ्या गाथ्याची पारायण आहे. आणि परंपरेमध्ये जेवढे कीर्तनकार सगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन दररोज होतील. 2 सत्रामध्ये पारायण होईल. आणि पुन्हा त्या ठिकाणी मंदिरामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये राणेबाबांचं भावांचं रामायण आहे. असा भव्य 8 दिवस सप्ताह आहे. शेवटच्या दिवशी फार मोठी महाप्रसादाची पंगत आहे. महाप्रसादाच्या पुरणपोळ्यांचं अन्नदान आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटच्या दिवसाच्या कुरडया ज्या आहे ना अन्नदानामध्ये शेवटच्या दिवसाच्या कुरडया आमचे कोरेबा बसले बघा पायरीवर. त्यांच्याकडून शेवटच्या दिवशी जेवढ्या कुरडया लागतील त्या कुरडयाचं अन्नदान त्यांच्याकडून त्या दिवशी फार मोठी पंगत आहे. तर कमीत कमी नाही 8 दिवस येता आलं तर एकादशी द्वादशी त्रयोदशी 3 दिवस जरी आले तरी काय हरकत नाही. उत्सवाच्या सप्ताहामध्ये येऊन उत्सवाचा आनंद वाढवावा सर्वांना विनंती करतो. त्याला सेवाबाबांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय Hare
महागणे बुधपती आहे आणि तुझे काय देवा म्हणे आता उदार देवी बाई संताची संतात हे आणि तुझे काय देवा महाराज की जय, महाराज की जय, शबधंतर की जय.